नियोजनासाठी ओळखले जाते। टाइम मॅनेजमेंट। थँक्यू सो मच। सामना आतापर्यंत आपण शेवटचा सामना पाहतोय। सुपर 12 दोन संघ ए पोल शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना। एका बाजूला आहे ओरण तालुक्याचा दुतुम संघ आणि दुसऱ्या बाजूला या परिसरातील पनवेल तालुक्याचा दादा संघ कानपोली। आणि पहिल्या सत्रासाठी ऐकूया आमचे साथी समालोचक सिनियर समालोचक सन्माननीय दशरथ पाटील सर करावे। ओव्हर टू यू। थँक्यू। हॅलो चला के फक्त 15 मिनिटात कुपनची 15 मिनिटात तुमचे कुपन बंद होते त्याच्यानंतर लकी ड्रॉ होईल। केवळ 15 मिनिट बचे। चला धुतुम आणि कानपोली दोन बलाढ्य संघ टॉस जिंकलाय। धुतुम संघाने पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग आणि हा पहिला चेंडू केलाय अटॅक परंतु चेंडू असेल हवेमध्ये आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदन। कानपोली संघाला पहिला धक्का अतिशय खराब सुरुवात डळमळी सुरुवात आणि फलंदाज रोहित पाटील शून्यावर घरात अतिशय खराब सुरुवात। बलाढ्य संघ आणि वरुण तालुक्यामधल्या सध्याच्या घडीचा इन्फॉर्म टीम धुतुम प्रणित ठाकूर पहिला चेंडू अतिशय अप्रतिम डिलिव्हरी आणि वंडांचा फलंदाज येईल अतिशय जबाबदारी। 12 मॅन नसेल तर तुम्हाला पेनल्टी मचिंदा दादा काय करता पेनल्टी किती द्यायची 12वा प्लेयर आहे आता आलाय नाही आता असंच जाऊ नका प्लीज। काय झालं माहिती काय भिवंडीला सामना चालू होता 12 होता त्याला तर लघवीचा त्रास होता बघा ऐकून घ्या त्याने घेतला ऑब्जेक्शन म्हणतो असं काय त्रास असेल तर घरातून हागीत लावून या नाही जास्त असेल तर 3 लावा तासाने एक हागीत उतरवा नाही म्हणजे तुम्हाला सांगतो इथे ही स्ट्रिक्ट स्पर्धा आहे। इथं कोणाचे लाड नाही ना तोंडऱ्याचे लाड ना कोणाचे लाड नाही। चला बॉलिंग मार्ग प्रणित ठाकूर तयार संघाच्या वतीने पहिल्या षटक प्रगती पथावर आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेलाय मिड विकेटला एक धाव मिळते 100 कुछ भी नहीं संघाची धावसंख्या झाली 1 बाद 1 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अतिशय दमदार स्पर्धा साई चषक 2025 हे दमदार आयोजन या स्पर्धेचे नामवंत दर्जेदार दमदार आयोजक मचिंद्र दादा पाटील यांची भन्नाट स्पर्धा नवीन संकल्पना फक्त केवळ 10 मिनिटं तुमच्याकडे असतील याच्यानंतर कुपन सिस्टम बंद होणार। प्रणित ठाकूर काय भेदक गोलंदाजी रायडम हो दे विकेट पुन्हा एकदा बंदांदा वाईटचा इशारा स्वैर मारा देशाईर मारा एक धाव मिळते संघाची धावशी पहिली आवंदा पहिली एक्स्ट्रा टोटल स्कोर इज 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। फाईट नक्कीच होणार कारण दोन्ही संघ ताकदवर बलाढ्य ताकदीचे बलवत्त संघादरम्यान एक जबरदस्त भिडंत रायडा महोदय विकेट चांगलं टायमिंग पण चेंडू असेल हवेमध्ये मिड विकेटला आणि अशा प्रकारे शॉर्ट मिड विकेटला आणखीन एक धक्का आणि कानपोली संघाची दुसरी विकेट नेसताना डीजे आणि नवीन फलंदाज नितेश पाटील टुडावंत फलंदाज अतिशय खराब स्थिती दयनीय अवस्था दारुण अवस्था भग्न अवस्था नग्न अवस्था 2 बाद 2 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स टुडावंत फलंदाज असेल नितेश पाटील कानपोली संघात आणखीन एक टॉनिक खेळण्यासाठी तयार प्रणित ठाकूर यांची दमदार गोलंदाजी अतिशय भेदक मारा जालिम जलाल मारा रेचक मारा तिखट मारा बॉलिंग मार्क तयार
कानपळी संघाला पुरस्कृत करणारे सन्माननीय भगवानजी टेंबे आता मंचावरती आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा सरचे स्वागत करतोय. 2 वरती 2. येस सर. अतिशय हॅलो काय बा आवाज कमी आला. हॅलो बाबा आवाज नका कमी करू. हे काय बा कोंबडी कवटाला आली काय असं असं का असं ना कवट देताना कोंबडी अशी करते ना. नाही नाही जुन्या दिवस सांगतो आताच नाही सांगत मी मला. पहिलं प्रगती पदावर राईट आर्म हो दे विकेट. तुम्हाला नंतर गंमत सांगतो एक मी. हो येस पुन्हा चांगला चेंडू बघूया पंचांचा निर्णय. डॉट डिलिव्हरी काय असतं एका ठिकाणी स्पर्धा होती बघा. त्याने आणले ते 3 माईक पण एक पण धड नाही. शेवटी गावातला हरिपाठाचा माईक आणला मंदिरातून. तो पण चाले ना. 5 बॉल झाले बाबा. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल टू गो. 5 झाले. लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू अंतिम चेंडू तयार. राईट आर्म होते विकेट. आणि हा पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात अतिशय दमदार गोलंदाजी केली. 6 चेंडू फेकल्या. 2 धावा 2 बल्यासी. पाशवी मारा पिसाड मारा राक्षसी बॉलिंग अटॅक काउंटर अटॅक आणि अशा प्रकारे धाव संख्या फक्त इनिमेन 2 धावा. क्या बात आहे. बघा लकी ड्रॉच्या कुपनवर भरपूर प्रचंड गर्दी झाली आहे आणि प्रेक्षकांना विनंती जास्त धक्काबुक्की करू नका. सर्वांना कुपन मिळेल. सावकाश नाही बघा अशी लाडके बहिणीची कशी समता लाडके बहिणी असेच ना का जमता भरपूर गर्दी. पहिले त्यांना वाटलं काही नाही काही मासे फसविटी आहे. हे असं आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसरे षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क होता या दुसरा मीडियम बेसर मध्यम गती गोलंदाज. टॉस जिंकला दुतीम संघानं आणि पहिल्यांदा स्वीकारले फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण न्योता दावत दिली. या ठिकाणी पनवेल तालुक्यामधला एक नामचीन नामवंत विख्यात ख्यातकीर्त संघ कानपोली. बरोबर ना. नाही साहेब फोडायचे असतं तो मजा येते. तुम्हाला आता काय सांगेल लाईव्ह नसते तर मजा सांगितली असं मला. चेंडू केला मिड ऑफला पंच केला पुश केला चेंडू फक्त हलक्या हातानं टॅप केला. कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 3 बार 2 बाद 3. 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. रोशन पाटील असतील टेंबे असतील. टेंबे म्हणजे खरं म्हणजे जबरदस्त कलाकाराची बरीच कदर करतात ते त्यांना माहिती आहे. असे खरं म्हणजे आता अटॅक करावा लागेल कारण पहिल्या षटकात फक्त तुमच्या पॉवर प्ले षटकात 2 धावा आल्या. त्याच्यानंतर आक्रमण करायला पाहिजे. संघाची धाव संख्या फक्त 4. बघा सर आता पारितोषिक आल्या पॅकर भगवान टेंबे जे कानपोलीचे पॅकर आहेत त्यांच्याकडून कानपोली संघाला प्रत्येक षटकाराला फलंदाजासाठी 500 रुपये. यस 500 लावताना 500 लावा प्लीज. बरोबर की नाही. नाक्यावरची लेबरची मध्ये 800 आहे नाही तर नाक्यावरचा लेबर हलत नाही. बरोबर की नाही. फाइव फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हो लेफ्ट मध्ये विकेट पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम डिलिव्हरी पण तो पंचांचा वाईटचा इशारा थोडासा बाहेर गेला. अवैध मारा नकारात्मक मारा नेगेटिव्ह बॉलिंग अटॅक. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 6 वर. प्रणित ठाकूर यानं पहिल्या चेंडू पासून जे आक्रमण अटॅकिंग बॉलिंग केली त्याच्यामध्ये जो गुरफटला त्याच्यानंतर सावराला टीम तयार नाही. कानपोली संघ नाही रिव्ह्यूला पण काहीतरी लिमिट आहेत. 10 सेकंद तुमच्याकडे असतात फक्त इनमेन. नाही आता असं नाही नंतर नाही चालणार प्लीज. हा तुमच्याकडे 10 सेकंद करा म्हणजे त्याच्यात तुम्ही टाइम काउंट करवायचे. बोला. तर ज्यांच्या वतीने 5 चषक आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते सन्माननीय रोहिदासजी अरुण पाटील यांचा मुलगा साहिल पाटील आता आमच्या मंचावरती आले. धन्यवाद. 5 चषक त्याने आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. नक्कीच अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. रायगड जिल्हा म्हटलं की दानशूर लोकांची कमी नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चेंडू निघून गेलाय. जबरदस्त बघूया गती आणि मती याचा बरोबर. मती म्हणजे बुद्धी. जरी तुमच्याकडे नुसता वेग असून फायदा नाही. आणि हा फुल टॉस होता. पुन्हा एकदा सीमारेषेलगत चांगलं फिल्डिंग. 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. बघा फुल टॉस चेंडू होता. हा जर ताकद अजून लावली असं नक्की चौका झाला असता.
बघा दशरथ सर, इथे ज्या प्रेक्षकाला लकी ड्रॉ मध्ये बाईक मिळेल तर त्याला 15,000 भरावे लागतील, परंतु जर त्याला बाईक नसेल पाहिजे असेल तर त्याला 45,000 आयोजकाकडून दिले जातील आणि बाईक दिली जाणार नाही. कॅश पण तुम्ही घेऊ शकता. यस, नक्कीच. अरे कसं ना, ते मॅन ऑफ द सिरीज ज्याला भेटेल ना त्याला 50 जणांचे फोन येतात, विकायचे आहे का? घेणारे भरपूर असतात, दलाल लोकांचे काही कमी आहे का? ते घेतील तुम्हाला 30,000 बुद्ध, लगेच दुसऱ्याला 50,000 विकतील. धंदा आहे. विशालजी आदेकर आणि विशालजी जोगळे लॉंग ऑफला चांगला टायमिंग, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, पण ते शॉर्ट सिलेक्शन, जर एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये काढला असता नक्की 4 धावा असत्या. आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात, पहिल्या षटकात 2 धावा, दुसरं षटक 7 धावांचं, टोटल फक्त आल्या 12 मध्ये 9 धावा. काय गोलंदाजी केली प्रवीण डेमी सर, काय म्हणाल? अतिशय भेदक मारा, फक्त 4.5चं टार्गेट इक्वेशन आहे. अनिश्चित जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत मागील 2 सामने आपण पाहिले तर दोन्ही सामने वन साइड होते, म्हणजे नितलज संघ वन साइड जिंकला, त्याच्या अगोदर तोंडरे संघ आता वन साइड जिंकला. आणि हा सामना प्रेक्षकांना पाहायचा हाय व्होल्टेज कदाचित होऊ शकतो, कारण हा संघ जर बाहेरचा, काल तुम्ही सांगितले सातपाडी संघ हा पालघर जिल्ह्यामधील अतिशय बलाढ्य संघ आहे. काल त्यांना तुम्ही उसाटण्याच्या टीम मैदानावर त्यांनी जी करामत केली, खरं म्हणजे बामणडोंगरी सारख्या संघाला, खरं म्हणजे मोठ्या मोठ्या संघाने त्यांनी बाजूला केलं, तेवढ्या लांबून आले. चला बॉलिंग मार्क होता या संघाच्या वजने. तिसरं षटक प्रगती पदावर, आपल्या ठेवणीतलं पटोडीतलं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल पहिलं ओव्हर आणि संघाच्या वजने तिसरं षटक प्रगती पदावर. गोलंदाज असेल परेश ठाकूर फ्रॉम धुतुम. पहिला जो क्लीन बॉल, त्रिफलाचे काय जबरदस्त बॉलिंग अटॅक प्रवीण. बघा शेनवानची मला आठवण झाली, पण शेनवान जरा तो स्पिनिंग अटॅक होता, पण हा फास्ट काय म्हणाल, अतिशय अप्रतिम दिली. इनस्विंग झाला आणि यष्ट्या उकडल्या गेल्या आणि येणारा फलंदाज असेल अतिशय वाताहत. 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आणि कानपुरी संघाचे उडाले तारंबल, हबेल अंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, फटोपजिती, रेवडी, किल्लीटर, भंबेरी, बोजवारा, त्रेदा तिरपीठ. आणि हा काय कशाला झाला तो बा आउट झाला. सरळ जर बोट घुतत असेल, वाकडे घालायची गरज काय पडली? 9/4, 4/9, 9 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. संदेश जी वाईट परिस्थिती आहे कानपोळी संघाला. धावांसाठी 10 दिशा, फिरेविषयी जगदीशा. नवीन फलंदाज, सगळे 1.5 दिवसाचे गणपती, काय बाजार. प्रीतम पाटील नवीन फलंदाज. जरा टिका थोडं हे करा, शेट वर नंतर मारा, उलटे सुलटे अशी येडजोड पटके मारू नका, तर तुमची परिस्थिती फार वाईट आहे, बिकट आहे, दुर्गम आहे. यस किती आहे रातोंगे खातीर किती आहे परेश पाटील. अरे रातोंगे ती बरेच जण आहेत. एक गोंड्या वकणार आहे, आता गोंड्या राहिले नाही समजा. चला परेश ठाकूर संघाच्या वतीने तिसरे षटक बघूया. दर्जेदार गोलंदाजी पहिल्या षटकापासून ऑन हॅट्रिक. आणि हा पुन्हा चांगला दमदार स्ट्रोक डीप मिड विकेटला हॅट्रिकच्या भोळ्यावर होता. आणि फलंदाज पुन्हा चांगला फ्रो उद्या 2 धावा मिळते, चांगलं रनिंग मिळते विकेट. असे तुम्हाला बॅटिंग नेटाने करावी लागेल, अन्यथा तुमचं भविष्य हे डार्क असेल. फ्युचर विल बी डार्क ऑफ युअर टीम. टोटल धावा झाले 11. अतिशय कमी धावसंख्या, लोएस्ट स्कोर, वाजवी, जुजबी, मामूली, किफायतशीर. 4/11 अशी स्थिती आहे. बघूया बॉलिंग मार्क तयार. आणि हा जे व्यवसाय ऑप्शन पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, देशाहीन मारा, स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. ये देखो कॉट बिहाइंड. काय गोलंदाजी कानपुली का ठरवून आले का काय? नाही नाही, आमच्याकडे टीम आहे ना, एकदा हरा म्हणतो प्यायला मोकले. चला 12/5.
12 वर 5 दुतुम संघाचा हा बॉलिंग अटॅक जर बघितला पुढच्या मॅचला जो कोणी संघ असेल त्यांना तर घाम फुटला असेल कारण पुढच्या स्टेज मागचा शाना होतो बरोबर ना प्रवीण. चला नवीन फलंदाज मेडल आवडत माझ्या फलंदाज मयूर मते न्यू बॅट्समॅन इज मयूर मते खेळण्यासाठी तयार. तर सन्माननीय रामदासजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन झालंय त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सध्या फलंदाजांची दयनीय अवस्था तुम्हाला पाहायला मिळते सर. नक्कीच अतिशय आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. हो अटोकाट प्रयत्न केला होता पण त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन गेलाय. 6 धावांसाठी दमदार स्ट्रोक मिड विकेट क्लिअर केली आणि हा पहिला पुल शॉट हा पहिला आक्रमक स्ट्रोक प्रवीण डेंबे. इथे बा एवढा प्लॉट खाली आहे इकडे या इकडे चिटका आहे का मी त्याला चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला हो चांगलं रनिंग मिनिट विकेट 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झालाय 18 वर. असे जर 2-3 मोठे फटके आले ना 20 धावा झाल्या अजून जर 2 मोठे फटके आले पुन्हा एकदा कमबॅक करेल तर कानपुडी संघ हा देखील कच्च्या गोळीचा चेला नाहीये. आणि षटक क्रमांक संपला 3रं. पहिल्या षटकात 2 धावा दुसऱ्या षटकात 7 धावा आणि तिसऱ्या षटकात तब्बल कुठल्या 11 धावा. आणि राहिलं शेवटचा अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक डे माय धरणी ट्राय रान उठावा लागेल. फक्त तुमच्या हातात बॉल आहेत फक्त 7. चला कानपुडी संघाने मात्र चला शेवटचा गोलंदाज उरण तालुक्यामधला अतिशय बलाढ्य संघ दादा संघ बलिष्ठ ताकदवर संघाची आणि पनवेल तालुक्यामधला इन्फॉर्म संघ असेल पण असे होतच असतात कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. शेवटचा गोलंदाज असेल तो दुतुम संघाचा निलेश ठाकूर ऑलर ठाकूर. तर याच्यानंतर जो सामना होईल चला स्पीडअप करा प्लीज निलेश ठाकूर. तुम्हाला फटका बसेल पेनल्टीचा प्लीज कारण टाइम इथं का हे केलं अलर्ट केलंय 20 मिनिटामध्ये तुम्ही कुठल्यामध्ये 4 षटकं फिनिश करायची आहेत अदरवाइज यू विल गेट पेनल्टी. पहिला चेंडू शॉर्ट पे चेंडू हुक पुल करायचा होता आणि वाटतंय फलंदाज बघा. चला क्वार्टर फायनलला यानंतर सुरुवात केली जाईल. सध्या तुम्ही सुपर 12चे सामने पाहताय आणि एक संघ आता बाकी राहिला सुपर 6 मध्ये. परंतु जे संघ सुपर 6 मध्ये गेलेत त्या 2 संघामध्ये इथे पहिली लढत होणार. या मॅच नंतर दोन्ही संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करतो. संघाचं नाव आहे स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट चिंद्रण सी गट आणि त्यांच्या विरोधात डी गटाचा संघ जो पुढे गेलाय वीर जय हनुमान नितलस संघ. नितलस संघ आणि चिंद्रन संघाचा संघनायक आपण तत्काळ रिपोर्टिंग या दोन्ही संघाचे कॅप्टन या चिंद्रन आणि नितलस. तुम्हाला विनंती करतो प्लीज. आणि नवीन फलंदाज 6 बाद 20 असे दमछाक पिछेहट वाताहत संघ गेला बागपोटवर संघ उतरणीला. विराज पाटील नवीन फलंदाज 6 बाद 20 अशी अतिशय कमी धावसंख्या. काय भेदक मारा केला दुतुम संघानं अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा चांगला जबरदस्त अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह जबरदस्त डाव ग्रेट फिल्डिंग. काय ग्रेट फिल्डिंग बघा असं असतंय. सगळ्या गोष्टी जर तुमच्या मुलाला पडलेलं सगळं बघा ऑटोमॅटिक. काय फिल्डिंग बघा सीमारेषे लगत आणि त्या हा चौकादार असता परंतु नेत्रदेव फिल्डिंग गोलंदाज 7. आणि हा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक केला जापर्यंत चेंडू जाईल तसाच फटका आहे परंतु प्रोटेक्शन असेल आणि फलंदाज पण थ्रो मात्र फेक मात्र बरोबर नव्हती. 2 धावा मिळते संघाचा टोटल स्कोअर झाला आहे आणि फलंदाज रन आउट. यस इज गॉन.
बरोबर की नाही? महाग असले की जास्त खातात. चला नवीन फलंदाज बघा, ग्लोव्ज बीज घालून आलेले आहेत. चक्क्या मारण्याचे इरादान आलंय. 7 बाद 22, 22 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. ये देखो शॉर्ट कव्हरला, शॉर्ट मिड ऑफला किती विकेट गेली? 8वी. जाऊ दे, म्हणजे सगळे जबाबदार आहे ना का? त्याला पण दोघांना बोलवा. चला चिल्ड्रन संघाचा संगणक आलाय. यस, नितलस संघाचा संगणक पाठवायचंय. क्वार्टर फायनलला सुरुवात केली जाईल. यस, क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा सामना, उपांत्य पूर्व नितलस विरुद्ध चिंद्रन. पनवेल तालुक्यामधील 2 बलाढ्य संघ क्वार्टर फायनल. आणि येणारा फलंदाज 9वा, तलाचे फलंदाज राहिलेले भालदार चोपदार. त्याला आता बघायचं, याला वाटतं जाऊ का नको, विचार करते. आता बोलणार तरी कोणाला? असं म्हणतात सर्व अंगावर गचकरने उठल्यावर कुठला भाग खाजवायचा हा प्रश्न पडतोय. 8 बाद 22 धाव संख्या राहिले फक्त इनमेन बॉल. किती आहेत रे? 2 आहेत ना? तेच चल कॅप्टन. चला बॉलिंग मार्को तयार. कॅप्टन आहे का? अच्छा, एवढा मागे ठेवलाय कॅप्टनला. ये देखो गेंद गई और ये जोरदार अपेल, परंतु पंचांचा मध्ये नकार असेल. कॉट बिहाइंडचं जबरदस्त अपेल केलं तर अप्रतिम डिलिव्हरी. डिसिजन काय बा? जरा हातभेद करा जरा, नाही तर तुम्हाला बांबू बी लावून देतो. मग नाही बटन लावतो, म्हणजे बटन दाबाने ऑटोमॅटिक हात वरती खाली होणार. म्हणजे तुमचा पण व्या नकोय काय? शेवटचा बॉल. टोल नागर कसे असतात हवालदार लोक? रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा निघून गेलाय. आणि 2 धावा मिळतील तर संघाचा टोटल स्कोर झालाय 24. 24 मध्ये 25. 24 चेंडू म्हणजे बरोबर टार्गेट आहे 6.25. 6.25 अतिशय कमी टार्गेट आहे. पण जेव्हा टार्गेट कमी असतं ना, मुकाबल्यामध्ये तगडे होत असतात. थ्रिलिंग मॅच असेल तर पुढचा आवाज असेल. या रोशन पाटील. थँक्यू दशरथ पाटील सर. 25 धावांचं टार्गेट. आणि सुपर 12चा हा शेवटचा सामना तुम्ही पाहताय, जिथे दुतुम संघाला 25 धावा करायच्यात कंपल्सरी 4 षटकामध्ये. परंतु यानंतर क्वार्टर फायनल आपण सुरुवात करतोय. 6 संघ जे विजेते आहेत त्या संघांमध्ये लढत होणार. पहिला सामना असेल MIDC मधील दादा संघ, एका बाजूला वीर जय हनुमान नितलस आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट चिंद्रे. कॅप्टन इथे आले. मी या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ देवदासजी पाटील साहेब, ज्यांच्या वतीने 1 लाख रुपये या स्पर्धेला देण्यात आले. सन्मान्य देवदास पाटील साहेब तोंडरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे आयोजक खऱ्या अर्थाने सातत्य टिकवणारे आयोजक आहेत. आणि आता देखील या स्पर्धेला 1 लाख रुपये त्यांच्याकडून देण्यात आले. नितलस कॉलिंग करणार. हेड अँड टेल. हेड कॉल केलं नितलस संघाने. टेल आलाय आणि नितलस इथे चिंद्रन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. दोन्ही संघांना आम्ही इथे शुभेच्छा देतोय. चिंद्रन संघ तुम्हाला निर्णय सांगायचा. केतन, टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी. यस, निर्णय सांगणं महत्वाचं आहे, स्पर्धेचा नियम आहे. तर टॉस जिंकलाय चिंद्रन संघाने आणि सुरुवातीला गोलंदाजी करणार. परंतु फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय तो म्हणजे अर्थात वीर जय हनुमान नितलस संघाला. दोन्ही संघांना आम्ही क्वार्टर फायनल साठी हार्दिक शुभेच्छा देतोय.
मंचकावरती काही पाहुण्यांचा आपण इथे सन्मान करतोय. सन्माननीय पाहुणे मोतीराम पाटील साहेब यांचा स्वागत केलं जाईल. सौभाग्यवती नगरसेविका उज्ज्वलाताई विजयदादा पाटील यांचे चिरंजीव आयुष पाटील यांचा इथे आपण सन्मान करतोय. यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. मोतीराम पाटील साहेब या, आपलं आम्ही नाव घेतलंय. मोतीरामजी पाटील या, ज्या पाहुण्यांचं आम्ही नाव घेतो त्यांनी स्वागत कक्षामध्ये या आणि तुमचा इथे सन्मान केला जाईल. पाहुणे सामने पाहत असतात, कदाचित हरकत नाहीये, आपला सन्मान स्वीकारायचा आहे या व्यासपीठावरती. सन्मान्य मोतीरामजी यांचा सन्मान इथे केला जातोय व्यासपीठावरती. मोतीरामजी फडके आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आयुष पाटील सन्मान करत असताना आपण पाहतोय. केसरी जवर गॉट पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि यथोचित हा सन्मान सोहळा पार पाडला जातोय. थँक्यू सो मच. सामन्याकडे जाऊया. ए पोलचे दोन दादा संघ, एका बाजूला धुतुम आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला कानपोळी. पहिलं सत्र आपण पाहिलं दशरथ पाटील साहेबांचा आवाज, परंतु आत्ता ऐकूया रोशनजी पाटील शिरवली यांचा आवाज. आणि लकी ड्रॉ लक्षात घ्या, काही तिकीट मला वाटतं बाकी आहेत. भरपूर गर्दी झाली आहे, भरपूर गर्दी. रोशन बघा, गर्दी बघा ती. 200 रुपयामध्ये बाईक मिळणार, ब्रँडेड शूज मिळणार, टी शर्ट आणि बायसायकल मिळणार. प्रचंड गर्दी. नक्कीच चांगली संकल्पना पाहायला मिळते. मुख्य आयोजक मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून लढतीला होती सुरुवात. पहिला आगाज हा चांगला राहिला. अगदी बाला बोल बाला रोहन त्या ठिकाणी धावत होते. अगदी पहिला बॉल, पहिली सलामीची जोडी परेश ठाकूर, रोहित गरत आणि पहिला चेंडू फेस करत असताना परेश ठाकूरच्या माध्यमातून हा टोली जंग फटका खेळला गेला. रोहन बाल अगदी धावत असताना अंतिम टप्प्यापर्यंत त्याने हार मानली नाहीये आणि सीमा रेष नजीक चांगलं कार्य. आणि एकीकडे इव्हेंटच्या कॅमेरामॅनचं कौतुक होणे रास्त आहे, कारण जबरदस्त त्यांचं कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. प्रहार राहिले. उत्तम दर्जाचा हा फटका केला डीप 1 षटकावरच्या दिशेने ही चपराक 4 रन्स. बादल टिटवी ग्रुप स्टैंड पे 4 रनों के लिए गेंदबाज कानपुली के गेंदबाजों को हर विकेट के लिए 500 रुपए पैकर भगवान जी टेम्बे. तोंडरे, ओ व्हाट अ स्ट्रोक, क्लास, स्टैंडर्ड ऑफ क्रिकेट, क्वालिटी शॉट, क्वालिटी. 6 रनों के लिए परेश ठाकुर उरन का धुतुम का सबसे बड़ा बल्लेबाज. परेश ठाकुर सबको याद है नाम, आइकॉन प्लेयर होता है हमेशा बड़ी लीग में. और ये परेश ठाकुर का स्टाइल देखिए, कमाल का ये स्टाइल है. जिस तरीके से बल्ला घुमा है, शॉट ऑफ द नाइट, शॉट ऑफ द टूर्नामेंट. बहुत ही खूबसूरत परेश. 12 पे खेलते हुए 3 गेंदों पर, और मैच बहुत ही आसान बन गया धुतुम के लिए आज. हाफ हेलीकॉप्टर, स्टैंड एंड डिलीवर. स्क्रीन पे 4 रन. मैच वन साइड बनता जा रहा है. वन साइड हीरो धुतुम का परेश ठाकुर. 4 रन. आक्रमकतेचं दुसरं नाव परेश ठाकूर पहिल्या चेंडूपासून पूर्णपणे हाबी ठरलाय. ते सुद्धा अगदी आदेश या गोलंदाजा विरोधात. हे फटके, व्हॉट अ शॉट, अद्भुत फटकेबाजी. लॉंग ऑनच्या ठोक्यावरून हा धमाकेदार षटकार. इट्स नो बॉल, नो बॉल. ध्यान रखे, ये आखिरी मैच है. मालिकावीर बाइक में आपके रन काउंट होंगे. और इस बैटर ने जो तड़का मारा है रोशन, में तो आश्चर्यचकित हो गया. परेश ठाकुर का नाम हमने बहुत बार सुना है, देखा भी है, लेकिन दर्शकों ने परेश ठाकुर का असली रूप भी देख लिया. क्या कमाल की बल्लेबाजी. फिट बॉल, पुन्हा प्रहार. प्रीतम पाटीलच्या माध्यमातून आपण झेल पाहिलं. उत्तम दर्जाचं आपण हे क्षेत्ररक्षण मिडॉन कडे पाहिलं, परंतु फ्रीट बॉल त्याच्यावरती पकडलेला झेल, अति वेगवान हा झेल पाहिला. मैच 3 रन्स 97, 29 गेंदों पे 4 चौके 11 छक्के मारे हैं. 334 का स्ट्राइक रेट. कमाल का बैटर है ये तो. और एक ही बार आउट हुए रोशन, लगातार नॉट आउट खेल रहे. 2 रन चाहिए थे. स्कोर लेवल 1 रनों की आवश्यकता होगी. 22 नहीं 24 आए स्कोर लेवल है. क्या मैच है. परेश ने 23 की पारी खेली और उसमें एक नो बॉल भी था. रोशन, ये किसी ने सोचा नहीं था कि कानपुली यहाँ की सबसे बड़ी टीम है और इस परिस्थिति में
दुतुम उनके सामने खेलेगी. पानी चाहिए अंपायर. अगदी या दोन फलंदाजांचा विचार केला तर 100 नंबरी कामगिरी या दोन खेळाडूंची राहिली, कारण अगदी दोन लढतीमध्ये उत्तम दर्जाचा खेळ साध्य केला. अगदी 100 धावसंख्येची भागीदारी या दोन फलंदाजांनी साध्य केली आणि इथे मच्छिंद्र पाटलांचं इंधन त्यांचं पूर्ण लाईट बिल काहीसं वाचवलंय मी तर म्हणेन टीम दुतुमनं, कारण खूप वेगाने हा सामना कदाचित इथे समाप्त होताना पाहायला मिळेल. ध्यान रखिए मालिका वीर 45,000 ऑन कैश आपको मिलेगा यहाँ पे, क्योंकि अगर बाइक अवेलेबल नहीं होगी तो कैश मिलेगा आपको. कोई बात नहीं, कैश भी बहुत बड़ी बात है दोस्तों. 1 रन चाहिए और इस मुकाबले को कनपुली को हम इसके बाद थोड़ा अलविदा कहेंगे. गेंदबाजी में कप्तान आएंगे सुधीर पाटिल. एक बहुत ही जबरदस्त है, परेश के साथ थोड़ी सी उनकी मुस्कुराहट चलती है. परेश बहुत खुश है, लेकिन ISPL में कल उरंग के खिलाड़ी को मैन ऑफ द मैच मिला. अमित नाइक एकटघर, अमित नाइक को मैन ऑफ द मैच मिला ISPL में. उरन का वो खिलाड़ी है, बहुत बड़ा नाम बना दिया उरन का अमित नाइक ने. एकटघर के खिलाड़ी और तारीफ है लायक रोशन. अगदी रायगड ठाणे जिल्ह्यातील नामवंत खेळाडू ISPL मध्ये सध्याच्या घडीला खेळत आहेत. आज दुसरी रात्र आहे, परंतु आज ही रात्र कोण गाजवेल, अगदी पहिला क्रमांक कोण पटकावेल आणि अशा रीतीने सामना जिंकलाय टीम दुतुमनं. परास्त होतोय कानपोली. अभिनंदन दुतुम, गो टू सुपर 6. दुतुम टीम को एक ट्रॉफी यहाँ से जरूर मिलेगी. अभिनंदन दुतुम, वेरी वेल प्लेड. भैरवनाथ दुतुम ने ये मैच जीता है और परेश ठाकुर ने 24 रनों की धुआंधार पारी के लिए. अभिनंदन परेश ठाकुर एंड कंपनी. उरन तालुका की टीम जीत गई है, नो डाउट. कानपुली यहाँ से मुकाबले से बाहर होती हुई, लेकिन कानपुली बहुत बढ़िया खेल आपने किया. दिस टाइम हार्ड लक कानपुली. दोनों टीम हैंडशेक करिए. परेश अपने बैट को चूमते हुए, जिस बल्लेज ने उन्हें पहचान दी क्रिकेट विश्व में, परेश ठाकुर का नाम बनाया, उस बल्ले की रिस्पेक्ट करने वाला यह बंदा है, यह बल्लेबाज है. थँक यू सो मच. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. नो डाऊट 1 मॅन शो परेश ठाकूर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला नितलस आणि चिंद्रन संघ सामना सुरू करायचा आहे. बघा वेल